नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती तालुक्यातील तरडोली या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज जागतिक महिला दिन आहे. तसेच तरडोली येथील कन्या अबोली हनुमंतराव भापकर यांनी नुकतंच CA च्या परीक्षेमध्ये उत्तुंग असं यश मिळवलेलं आहे आणि आपण तिची मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. नमस्ते मॅडम. नमस्कार, माझे नाव अबोली संगीता हनुमंत भापकर. मी बारामती तालुक्यातील तरडोली येथे राहते. आत्ताच नुकताच झालेल्या जानेवारी 2026च्या CAच्या एक्झाममध्ये मी यश प्राप्त केलेले आहे. पहिल्यांदा CA झाल्याबद्दल डिजिटल महाराष्ट्र न्यूजकडून खूप खूप अभिनंदन. सुरुवातीला मला हे सांगा की प्राथमिक आणि त्या पुढचं शिक्षण कुठे आणि कसं झालं, काय सांगाल थोडं? माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालेलं आहे आणि माध्यमिक शिक्षण 5वी ते 10वीचं शिक्षण माझं श्री मयुरेश्वर विद्यालय मोरगाव येथे झालेलं आहे. हे जे तुम्ही CA होण्याचं स्वप्न पाहिलं, तर ते कधी आणि कसं ठरवलं होतं किंवा त्याचे प्रेरणास्थान कोणाला सांगता येईल? 9वी मध्ये असताना मी सकाळ प्रकाशनचं स्पर्धा परीक्षाचं पुस्तक रीड केलेलं. त्याच्यामध्ये मला CA प्रोफेशन बद्दल माहिती मिळाली आणि मला लहानपणीपासूनच जमा खर्च, प्रॉफिट लॉस या गोष्टींमध्ये माझा कल होता. त्यामुळे मी CA होण्याचा निर्णय घेतला. याच्यामध्ये आई-वडिलांचा आणि परिवाराचा वाटा कितपत आहे असं वाटतं? 100% वाटा तर त्यांचाच आहे. त्यांच्या प्रेरणेमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचले आहे. माझ्या अपयशाच्या काळामध्येही त्यांनी माझी खंबीर साथ दिली आणि मला गाईड केलं. मला नेहमी मोटिवेशन दिलं. CA आणि लॉ हे एकत्रित पास आउट झालं. तर मग हे कसं मॅनेज केलं? जेव्हा आम्हाला CA मध्ये 3 वर्षांची आर्टिकलशिप करायला लागते CAच्या ऑफिसमध्ये. तेव्हा 3 वर्ष तर मला एक्झाम देता येणार नव्हती. त्यामुळे मी लॉ करण्याचा डिसिजन घेतला आणि लॉचं कॉलेज आणि माझं ऑफिस हे जवळच होतं. त्यामुळे मॉर्निंगला मी कॉलेजला जाऊन लेक्चर अटेंड करणं आणि नंतरनं ऑफिसला यायचे आणि 3 वर्ष एक्झाम द्यायची नव्हती. त्यामुळे मी लॉचा स्टडी करू शकले. हा जो तुमचा दैनंदिन अभ्यासक्रम असायचा, तर तो कशा पद्धतीने असायचा? दिवसभर कसं शेड्यूल असायचं? खरं तर सगळे बोलतात की मॉर्निंगचा स्टडी केला पाहिजे. पण माझ्या मते जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेट व्हाल जास्त त्या टायमिंगला तुम्ही स्टडी केला पाहिजे आणि माझा स्टडी रात्रीचा जास्त व्हायचा. मी पहाटे 4 पर्यंत कंटिन्यू स्टडी करायचे आणि सकाळी 11 वाजता लायब्ररीमध्ये जायचे. तर जेवण आणि चहाचा ब्रेक एवढाच ब्रेक घ्यायचे. मोबाईलचा वापर कितपत केला आणि अनेक जणांना मोबाईल असल्यामुळे अनेकांचा अभ्यास होत नाही, तर याबद्दल काय सांगता येईल? जेव्हा एक्झामला 5 महिने 6 महिने असतील तेव्हा मी मोबाईलचा वापर पूर्णपणे बंद केलाय. मर्यादितच यूज करायचे. सोशल मीडिया यूज करते पण जेव्हा एक्झाम जवळ असतील तेव्हा पूर्ण अकाउंट्स बंद असायचे माझे आणि रिलेटिव्ह मध्ये पण माझे कॉल नसायचे. फक्त कामापुरताच कॉल सगळ्यांसोबत. घरी पण घरचे पण मला असं कोणत्या फॅमिली फंक्शन मध्ये वगैरे कधीच मला इन्व्हॉल्व केलं नाही. माझ्या एक्झामवर माझ्या शेड्यूलवर परिणाम होऊ नये म्हणून. या यशामध्ये आई-वडील असतील, शिक्षक असतील किंवा मित्र-मैत्रिणी असतील, यांच्याबद्दल काय सांगता येईल? माझ्या यशाच्या मागे माझ्या मम्मी-पप्पांचा, माझ्या टीचर्सचा आणि माझ्या फ्रेंड्सचा तेवढाच वाटा आहे. त्यांनी माझ्या वाईट वेळेमध्ये मला साथ दिली आहे. मला मोटिव्हेट केलंय आणि त्यांच्यामुळे मला कॉन्फिडन्स आला. तुम्ही ज्यावेळेस अकॅडमीमध्ये होता किंवा CAच्या परीक्षेचा अभ्यास करत होता, त्यावेळेस अभ्यास करण्याची कशी पद्धत होती? माझे डेली टार्गेट सेट केलेले. ते डेली टार्गेट अचीव्ह केल्याशिवाय मी झोपायचे नाही. कन्सिस्टन्सी ठेवली. जे सब्जेक्ट मला डिफिकल्ट वाटत आहेत त्यावर जास्त मी टाइम डिवोट केला. लास्ट इयरचे प्रिव्हियस इयरचे जेवढे क्वेश्चन पेपर आहेत ते सॉल्व्ह केले आणि जास्तीत जास्त रिव्हिजन्स केला. आता तुम्ही CAची तर परीक्षा उत्तीर्ण झालात, तर यापुढचं काय उद्दिष्ट असणार आहे? यापुढे आत्ता तरी स्टार्टिंगला मला कंपनीमध्ये कामाचा प्रोफेशनल एक्सपिरियन्स घ्यायचा आहे आणि त्यानंतर मला स्वतःची प्रॅक्टिस सुरू करण्याची इच्छा आहे. जी मुलं आता सध्या MPSC असेल, CA असेल किंवा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात, तर त्या मुलांना काय सांगशील की कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे? अभ्यासाची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. पहिली गोष्ट जेव्हाही माझा रिझल्ट निगेटिव्ह आलेला आहे, तेव्हा मी कधीच स्वतःवर असा प्रश्न नाही केला, की मी हे करू शकते का? मी स्वतःवर कधीच सेल्फ डाऊट घेतला नाही. मला एक गोष्ट माहीत होती, की मी ते करणार आहे आणि मला करायचंच आहे. फक्त वेन हा प्रश्न होता.
आणि बाकीच्या मुलांना मी एवढं सांगते की तुम्ही स्वतःवर डाऊट नका घेऊ, स्वतःवर तेवढा कॉन्फिडन्स ठेवा. सेल्फ मोटिवेशन इज बेस्ट मोटिवेशन. तुम्ही तुमचा गोल मग अचीव करू शकता जेव्हा तुम्ही सेल्फ मोटिवेटेड असता आणि तुमची लाईफ डिसिप्लिन मध्ये असेल तर. धन्यवाद. तर या होत्या अबोली बक्कर यांनी त्यांच्या परीक्षेच्या काळात असेल किंवा त्यांनी ज्या पद्धतीने अभ्यास केला याच्याबद्दल त्यांनी सर्व काही माहिती दिलेली आहे. धन्यवाद.